मी माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण केलंय. मी पैलवानच आहे आणि कधीही कुस्ती परत घ्या, पैलवान तयारच असतो. योद्धा असतो. योद्धा त्याचं काम पूर्णपणे पार पाडतो. मला आनंद होतो की हे स्वप्न वडिलांचं असो की मुळशीकर पुणेकरांचं असो, माझ्या मार्फत ते पूर्ण झाले. महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकल्यानंतर पृथ्वीराज मोहोळने त्याचे मत व्यक्त केले आणि झालेल्या मॅचच्या सामन्यावर ही तो बोलला. ते सांगण्यापहिले चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटी पण दाबून घ्या, म्हणजे जी व्हिडिओ मी टाकेल ते तुम्हाला सर्वात पहिले दिसेल. वडील स्वतः उपमहाराष्ट्र केसरी होते. त्यांचं स्वप्न होतं महाराष्ट्र केसरी होण्याचं, पण त्यांच्याकडून राहून गेलं होते. फायनलला जाऊन ते हरले होते. त्यांचं स्वप्न होते की आपल्या घरात कोणीतरी महाराष्ट्र केसरी व्हावं. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून प्रॅक्टिस तशी करून घेतली. माझं खाणं पिणं असेल किंवा माझ्यावर लक्ष ठेवणे असेल हे त्यांनी माझ्याकडून करून घेतले. 1999ला वडील पुणे अधिवेशनाच्या फायनलमध्ये आले होते, पण पराभव त्यांचा झाला. त्यांचं ते स्वप्न मी पूर्ण केलं. मला आनंद होतो आज. मी कुस्तीची तयारी लहानपणापासूनच करतोय, पण हे महाराष्ट्र केसरीची तयारी 1 वर्षापासून जोरदार केली. दिल्लीला असल्याने चांगली तयारी झाली होती. त्याचा रिझल्ट तुम्ही आज बघू शकता. आणि झालेल्या वादावर पृथ्वीराज बोलला, माझं काम होतं ते मी केलं. त्यांचा वाद काय ते त्यांना माहीत. कोचेसनी वस्तादांनी मला जे शिकवलं मी ते केलं आणि महाराष्ट्र केसरी झालो. आणि माझा होल्ड होता तरी पंचांनी विसल म्हणजे शिट्टी नसती वाजवली तरी कुस्ती बायफॉल झाली असती. विसल वाजवली म्हणून मी सोडून दिलं आणि पंचांनी पण निर्णय दिला आणि आमचा जल्लोष चालू झाला, असंही पृथ्वीराज म्हणाला. आणि पाठ टेकवल्याच्या व्हिडिओच्या संदर्भात पृथ्वीराजला विचारल्यावर त्याने सांगितलं की तो वाद चालू आहे आणि मी तो काय व्हिडिओ अजून पण बघितलेला नाही. माझा मोबाईल माझ्याकडे नसतो, परंतु परत एकदा कुस्ती घेतली तरी मी तयारच राहील. पैलवान हा योद्धा असतो आणि योद्ध्याला त्याचं काम पार पाडावं लागतं, असं सुद्धा पृथ्वीराज हा म्हणाला आहे. आणि पत्रकाराने विचारल्यावर की तो व्हिडिओ बघून शिवराज बरोबर चुकीचं झालं असे तुला वाटत नाही का, त्यावर पण पृथ्वीराज म्हणाला, मला तर वाटत नाही तसं, कारण मागच्या वेळी सिकंदर बरोबर माझी कुस्ती होती. तिथे डायरेक्ट पॉईंट दिला होता. कुठल्याही पॅसिव्ह नसताना, वॉर्निंग नसताना शिवराज बरोबर तरी बायफॉल झाली मॅच माझी. तेव्हा माझ्यावर चुकीचं होऊनही मी धीर नाही सोडला, संयम नाही सोडला. सिकंदर आणि माझी कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आहे. काय झालं कोणीही सांगेल, असं पृथ्वीराज म्हणाला. जिथे मी हरलो नव्हतो तिथे मला हरवण्यात आले होते आणि त्यानंतर मी मेहनत घेऊन माझा हा रिझल्ट दाखवून दिला. आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अशी स्पर्धा आहे ज्यासाठी पैलवान रक्ताचं पाणी करता. हा किताब जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असेही पृथ्वीराज म्हणाला. शिवराजच्या बाबतीत विचारल्यावर पृथ्वीराज म्हणाला, शिवराज माझ्यापेक्षा सिनियर आहे. मी त्यांना भेटल, त्यांच्याशी बोलेल, त्यांचा आशीर्वाद घेईल. आणि हो, मुरलीधर अण्णा माझे चुलतेच आहे. अण्णा तिथं होते. दोन्ही कुस्त्या अण्णांनी बघितल्या. अण्णा पण खुश झाले होते आणि भावनिक झाल्यामुळे मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो. आणि लोकांना असं वाटत असेल की माझे चुलते मुरलीधर अण्णा मोहोळ होते म्हणून मी जिंकलो, तर ते चुकीचं आहे. कारण 2 वर्ष पहिले त्यांनी पुण्यात महाराष्ट्र कुस्ती स्वतः अधिवेशन घेतलं होतं. मी स्वतः तिथे होतो. तसं जिंकायचं असतं तर मी तेव्हाच जिंकलो असतो, अशा शब्द स्पष्टात टीका करणाऱ्यांना पृथ्वीराजने उत्तर दिले. आणि एक शब्द पृथ्वीराज खूप भारी बोलला, विजयाने कधी वरळून जाऊ नका आणि एक पराजयाने कधी खचून जाऊ नका, असे सुंदर शब्दही पृथ्वीराजने मांडले. तुम्हाला पृथ्वीराज आणि त्याच्या घेतलेल्या मेहनतीबद्दल काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.